नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीक विमा वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो. धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आज अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे. मित्रांनो, साधारणपणे 55 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा हा खरीप 2024 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वितरण होण्यासाठी विलंब होत होता. सोलापूर जिल्ह्यातील, वाशिम जिल्ह्यातील याचबरोबर इतर काही मंजूर झालेल्या जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होत असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता समोर आलेल्या होत्या. साधारणपणे 5 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल अशा प्रकारच्या अपडेट देण्यात आलेले होते. शेवटच्या लाईव्हमधून सुद्धा आपण हेच अपडेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, अखेर आज 3 सप्टेंबर 2025 पासून या पात्र असलेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप 2024 ची पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी 2024 चा मोठ्या प्रमाणातील पीक विमा यापूर्वीच वितरण करण्यात आलेला आहे. खरीप 2024 चा प्रलंबित असलेला पीक विमा हा आता अखेर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, इतर काही जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या जिल्ह्याच्या संदर्भातील दिलासादायक अपडेट समोर येतील ते अपडेट आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पंजाब डक यांचा मोठा अंदाज. परतीचा पाऊस या दिवशी धडधडणार. तारीख पहा. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी यंदाच्या परतीच्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा अंदाज महत्त्वाचा मानला जातो, कारण परतीचा पाऊस पिकांसाठी आणि शेतीच्या अंतिम टप्प्यासाठी निर्णायक ठरतो. 7 सप्टेंबरपर्यंत ढगांचा खेळ. राज्यात सध्या काही भागांत अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. हा क्रम 7 सप्टेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन राज्यात सूर्याचे दर्शन होण्याची शक्यता वाढेल. परतीच्या पावसाची सुरुवात कधी? डक यांच्या अंदाजानुसार 12 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान राज्याच्या विविध भागांत चांगला पाऊस होईल. त्यासोबतच सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यातही परतीच्या पावसाची दुसरी सरी अपेक्षित आहे. यंदाचा परतीचा पाऊस विशेष. हवामान अभ्यासकांच्या मते यंदा परतीचा पाऊस राज्यात काही ठिकाणी समाधानकारक तर काही भागांत जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी यावेळी योग्य नियोजन करून शेतीचे व्यवस्थापन करणे गरजेचे ठरेल. निष्कर्ष: 7 सप्टेंबरपर्यंत अधूनमधून पाऊस होऊन नंतर थोडा उशिराने परतीच्या पावसाची सुरुवात होईल. हा पाऊस काही भागांत मोठ्या प्रमाणात बरसेल आणि यामुळे शेती, पिके तसेच जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.